घटस्थापना करताना टाळाव्यात ह्या 7 चुका. त्यामुळे आपल्या घरात त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. नवरात्र उत्सवासाठी सुरुवात म्हणजे घटस्थापना. देवीचे आगमन आपण आपल्या घरी करतो आणि अनेकदा नकळत आपण काही चुका करतो आणि त्याच्या पूजेच्या फलावर त्याचा परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊया घटस्थापना करताना टाळाव्यात अशा 7 चुका. चूक क्रमांक 1, अशुद्धता ठिकाणी घट ठेवणे. अशुद्ध असेल जागेवर घट ठेवणे. घट कधी घाणेरड्या, अस्ताव्यस्त किंवा अशुद्ध जागी ठेवू नये. नेहमी स्वच्छ, शांत आणि पवित्र ठिकाणीच घटस्थापना केली पाहिजे. कारण देवीला पवित्रता सर्वात प्रिय असल्यामुळे आपण घटस्थापना ही स्वच्छ आणि चांगल्या जागेत, ईशान्य कोपऱ्यात, जिथं भक्तिमय वातावरणात आपण घटस्थापना करायची आहे. 2 नंबर, योग्य साहित्य न वापरणे. कलश, नारळ, धान्य, दुर्वा, पानं, फुलं हे सर्व साहित्य योग्य पद्धतीनं आणि पूर्ण असलं पाहिजे. अर्धवट किंवा चुकीचे साहित्य वापरल्यास पूजा अपूर्णच राहते. खंडित पानं, दुर्वा, फुलं, शिळी फुलं, नारळ जुन्या पद्धतीचा, त्यात पाणी नसलेला, अशा पद्धतीचे काय नारळ वगैरे आहेत किंवा वापरलेला नारळ, अशा प्रकारच्या ह्या चुका आपण करायच्या नाहीत. चूक क्रमांक 3, दिशा न पाळणे. कलश ठेवताना दिशा महत्त्वाची असते. घट नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्वाभिमुख ठेवला तर शुभ मानला जातो. चुकीच्या दिशेला ठेवला तर ऊर्जा प्रवाह बाधित होते. दक्षिण दिशेला तोंड करून आपण पूजा बांधू नये. बाकी कोणत्याही दिशेला चालेल, पण दक्षिण दिशेला नको. सहसा ईशान्य कोपऱ्यात केल्यास उत्तम, कारण आपलं पूर्वेकडं तोंड होतं आणि देवांचं आपल्याकडं तोंड होतं. त्यामुळं ईशान्य कोपरा हा सगळ्यासाठी प्रिय आहे आणि तिथं आपण देवीचा जो घट आहे किंवा देवीची पूजा आपण ईशान्य कोपऱ्यात करायची आहे. चूक क्रमांक 4, दुर्वा आणि फुलं पुन्हा वापरणे. देवीला वाहिलेली दुर्वा, फुलं किंवा हार दुसऱ्या दिवशी परत वापरू नये. दररोज नवं आणि ताजं नैवेद्य फुलं आणि दुर्वा वाहणं आवश्यक आहे. म्हणजे आपण देवीला जी जुनीच फुलं आणलेली शिळी फुलं वाहू नये. वापरलेली फुलं परत वाहू नये. वापरलेले नारळ किंवा वापरलेले साहित्य आपण परत वापरू नये. त्यामुळं ही चूक सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळं आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मोबाईल किंवा गप्पामुळे लक्ष विचलित होणे. पूजा करताना मोबाईल, टी व्ही किंवा गप्पा यामध्ये लक्ष घालणं टाळा. घटस्थापना हा श्रद्धा आणि ध्यानाचा क्षण आहे. मात्र एकाग्रता असलं तरच पूजा फलदायी ठरेल. तर मोबाईलचं तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं विघ्न आहे. मध्ये पूजा करताना मोबाईलचे फोन होतात. त्यामुळं मोबाईल सहसा स्विच ऑफ ठेवा आणि त्यानंतरच आपण पूजा करा. टी व्ही वगैरे सगळं बंद ठेवा आणि घरातल्या लोकांना सगळ्यांना पुढं बसून आपण पूजा करा. त्यांनाही ती समजेल कशी करायची. फक्त गप्पा न मारता मंत्रोपचार करत करत आपण ही पूजा करायची आहे. अशा प्रकारे आपण पूजन करायचं आहे. चूक नंबर 6, वेळेचं पालन न करणे. घटस्थापनेचा विशिष्ट मुहूर्त वेळ असते, या वेळेतच पूजा केली पाहिजे. उशिरा किंवा आधी केलेल्या घटस्थापना योग्य मानली जात नाही. म्हणूनच आमचे शुभमुहूर्त फार महत्त्वाचे आहेत. ते शुभमुहूर्त तुम्ही पहा आणि शुभमुहूर्त पाहूनच आपण घटस्थापना करायची आहे. त्यामध्ये यमघंटा आहे, राहुकाळ आहे, ज्या वाईट गोष्टी असतात त्यामध्ये पाळायच्या आहेत. काय वेळेस भद्रा असते. अशा वेळेस वाईट हे ज्या वेळ आहे त्यामध्ये आपण घटस्थापना करू नये. शुभमुहूर्तावरच घटस्थापना करावी आणि शक्यतो हे पाळा. आणि घटस्थापनेचे मुहूर्त आहेत ते आमचा चॅनलवर घटस्थापनेचं नेहमी शुभमुहूर्त कोणत्याही ह्याचे शुभमुहूर्त मी चांगल्या प्रतीने काढून चांगल्या प्रतीचं मी त्याचं मार्गदर्शन करत असतो. त्यामुळं माझ्या चॅनलवरचे तुम्ही शुभमुहूर्त अवश्य पहा. त्यामध्ये जितकी सत्य आणि चांगली माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर विसरणे. त्यामुळे घटस्थापना केली आणि विसर्जन योग्य पद्धतीने केलं नाही तरीसुद्धा पूजा अपूर्ण राहते. घटस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक पायरी शास्त्रोक्त पद्धतीने करणं आवश्यक आहे. आपण घटस्थापना करतानासुद्धा संकल्पपूर्वक त्याची घटस्थापना करायची आहे आणि त्याचं विसर्जन करतानासुद्धा त्याचा विधी जो काय तो करून आपण विसर्जन करायचं आहे. विसर्जनानंतर जे साहित्य आहे ते साहित्य आपण नदीला, पाण्यामध्ये आपण विसर्जन करायचं आहे. त्यातील ज्या वापरण्यासारख्या वस्तू आहेत त्या वापरायच्या आहेत. आपण ते प्रसाद म्हणून आपण घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ह्या आपण 7 चुका टाळा आणि घटस्थापना नेहमी शुद्ध मनानं योग्य साहित्य
पद्धतीने करा. देवीचे आगमन तुमच्या घरी सुख, शांती आणि समृद्धी आणेल. जर ही माहिती उपयोगी वाटली तर या व्हिडिओला लाईक करा, मित्रांच्याबरोबर शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.